उपाध्यक्ष पदाचं मला गाजर दाखवले। या उपाध्यक्ष पदाला मला काही घेणं देणं नाही, मी स्वीकारणार पण नाही। जिल्ह्यात ज्याचं नेतृत्व मला मान्य नाही तर ते उपाध्यक्ष पद घेण्याचा संबंधच काही येत नाही। टाळी एका हाताने वाजत नाही। सुरुवातीला आमदार बरोबरांनी मला ठामपणे सांगितलं होतं की आम्हाला अध्यक्ष पद कुठल्या प्रकारचं बदलायचं नाही। आणि मग अचानक असं काय झालं की त्यांना माझ्या विरोधात सह्यांची मोहीम राबवावी लागली। अनेक प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी राबवले गेले, परंतु सुडाची भावना म्हणून यांनी काय केलं, अशा प्रकारचं काम या ठिकाणी। मग माझ्याबद्दल लोक चांगले कशाला बोलतील? मी जर काम केलेलं तर लोक चांगले बोलायला नाही पाहिजे। प्रश्न एकच आहे, त्यांचा आरोप एकच की मोगरेंनी शाखा किती काढल्या। विद्यमान अध्यक्ष म्हणून बसलेले आहेत, त्यांचा देखील सहभाग त्याच्यात असेल ना? आता त्यांनी मला माझ्या कार्यकर्त्यांना मी जाहीर आवाहन करतो की गेल्या 3-4 वर्षांमध्ये आता जे अध्यक्ष म्हणून ज्यांना निवड करण्यात येणार आहे, अजून पत्र दिलं मला माहिती नाही, त्यांनी 4 वर्षांमध्ये कुठल्या मिटिंगला या माझ्या कार्यक्रमामध्ये किंवा कुठल्या मिटिंगला आले ते त्यांनी दाखवावं। जिल्हा अध्यक्ष आणि आमदारांच्या मधला फुटबॉल केला। गेले 4 वर्ष हा दोघांच्या मधला संघर्ष अख्ख्या तालुक्याने पाहिलेले, जनतेने पाहिलेले, पण मी संयमाची भूमिका घेऊन या दोघांना एकत्र आणण्याचं काम केलं। इथपर्यंत कधी आमदारांचा फोटो डावला तर कधी जिल्हाध्यक्षाचा फोटो डावलण्याचं काम याच सांड्याच्या ओपणीने केलं। त्याच्यामध्ये सर्वच लोकांच्या सहाय्या, त्याच्यात आमदार पांडुरंग बोर्राट, दसरजी तिवरे, विद्याताई वेकड यांच्या सर्वांच्या सहाय्याच्या मध्ये आहे। केन प्रकरण नंदकुमार मोगळे यांना डावलण्याचाच प्रयत्न त्यांच्याच पक्षातून झाल्याचा आरोप नुसता डावलून नाही साहेब, सूड उगवण्याचा मला सूड उगवण्याचा प्रयत्न केलेला आहे। माझं परिवर्तन करता तर 3-3 वेळा जिल्हा अध्यक्षांना या जिल्ह्यामध्ये बसवलं, यांच्यात का परिवर्तन करत नाही? आणि माझं मी तर चॅलेंज देतोय ना, यांच्यामध्ये जर खरोखर जर याला जर न्याय द्यायचे असेल ना, यांनी ओपन चॅलेंज, यांनी क्रियाशील कार्यकर्त्यांची मिटिंग लावावी आणि ओपन याला चॅलेंज त्यांनी निवडणूक लावावी। जी जनता ठरवेल त्याला मी ऍक्सेप्ट करायला तयार आहे। ती कोणाची निवड होऊ द्या, लोकशाही मार्गाने झाली पाहिजे। आजची निवडणूक ह्या लोकशाहीचा मी तर म्हणेल गळा घोटलेला आहे लोकांनी। यांच्या दोघांच्या भांडणं मिटवता याचा माणूस घेतला का याला राग, याला माणूस घेतला का याला राग, दुसरी याचा फोटो खाली घेतला का त्याला राग, त्याचं नाव खाली घेतलं का याला राग, अशा प्रकारचं करून मी अक्षरशः हैराण झालो होतो। आणि पुढचं गोष्टी पुढे बघू, याच्यामध्ये मेन म्हणजे हेच इथं राहतात का नाही याची पहिल्यांदा भविष्य आहे, तर आमचं तर व्यक्त राहतंय। आपलं चॅनल न्यूज 100 सबस्क्राईब केलं का? जर केलं नसेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करून आमचे ताजे अपडेट्स मिळवा। धन्यवाद।